दरम्यान आज धनंजय देशमुख आंदोलन करणार आहेत, तर दुसरीकडे उद्या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये जलद गतीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आंदोलन आहे। वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून मुक्का लावा, आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करावी, अशा विविध प्रमुख मागण्यांसोबत मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत। आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची, तुम्हाला खरंच जर मस्साजोग वासियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसात काय जी त्यांना करायची प्रोसेस करावी, आरोपी अटक करावी। जर यांना जर विशेष सरकारी वकील जर नियुक्त केले ह्या केसमध्ये तर बाकीची ही वेळ येणार नाही ना शासनावर। आणि ज्यावेळेस समजा ही उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांच्यासारखे जर नावाजलेले जर वकील जर तुम्ही जर आम्हाला सरकारी वकील म्हणून जर नियुक्त केले तर हे या ठिकाणी या संदर्भात जे आरोपींना उद्या PCR संपणार आहे त्यावेळेस जर उभा केला तर ह्यांचा PCR होणार नाही। या ठिकाणचे न्यायिक मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी मांडतील। ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या। त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना अटक करा, आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या। त्यापैकी 2 आरोपी अटक झालेत, त्यातला 3रा आरोपी अजूनही अटक झाला नाही। त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत CID कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही। जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही।